महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। हिंगोली शहरात व जिल्ह्यात गुटखा माफियांवर पोलिसांची धडक कारवाई, गुटखा माफियांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर। हिंगोली शहरात अवैध गुटखा माफिया यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने उचलले पाऊल। शहरात गुटख्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यावर मात्र त्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले। हिंगोली शहरात सतत कार्यवाहीचा बडगा चालू असून या आठवड्यात गुटखा माफियांवर संकट कोसळले असल्याचे दिसून येत आहे। गोपनीय माहिती मिळताच तात्काळ कार्यवाही केली आहे। आता मात्र पानपट्टी चालक व गुटखा माफिया फेरीवाले 100% अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत व हिंगोली शहर गुटखा मुक्त होण्याच्या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येत आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांब घेवारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव जिवारे, पोलीस आमदार सतीश जाधव, किशोर सावंत, आजमन प्यारेवाले, विशाल खंडागळे, नरेंद्र सावळे, ज्ञानेश्वर सावळे, सुरेखा आत्राम, महादू शिंदे, दिलीप बांगर, शंकर हराळ, आकाश ठाकरे सदरच्या कारवाईबाबत हिंगोली शहरातील गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करून मुद्देमालासहित आरोपीला अटक करण्यात आली। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले। महाराष्ट्र टुडे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव, हिंगोली।